पायगड डोकर. नमस्ते. तर नाव काय तुमचं? विमल सुदाम हांडगे. कुठून आले तुम्ही? साटोरे. ओके. नेमकं काय त्रास होता तुम्हाला? या खांद्याचाच म्हणजे असं हाताला म्हणजे दुखायचं असं सर्व तुला करता येत. ओके. आणि किती दिवसापासून त्रास होता? 1.5-2 महिन्यापासून. हा. आणि किती डॉक्टरांना दाखवलं? किती नाही, 2च. गावातच आमच्या गावात दाखवलं. ते असं हे लावतात ना, वेचून घ्यायला ते हे. फक्त इथं खांद्यावर 2 पट्ट्या लावून तेव्हा गेलो. आणि इथं आले तर गोळ्या घेतल्या, इंजेक्शन. कोणाकडं? इथं ते कॅम्पला राहते ना, तिथं ते SMBTचे डॉक्टर घ्यायचे ते कॅम्प. काही फरक केला? म्हणजे थोडासा फरक पडला होता, पण मग ते म्हणे तुम्हाला गोळ्या घ्यावा लागतील, पण मग नस दबलेली असं. मग आता माझ्याकडे आल्यानंतर कसा फरक पडला? बराचसा फरक पडला, पण करता येईल का नाही असं. मग आपण नाही ना, फक्त थोडे दिवस नियमात राहा. झटका बसला असं काही करू नका, या दिवशी थोडं झोपू नका. आता तुमचा प्रॉब्लेम काय होता की तुमच्या मानेमध्ये 4-5 अंकात गॅप पडलेला होता, म्हणजे वरती खालीच रक्ती गादी बरीच बाहेर आहे. पण तिथून रक्तपुरवठा ब्रेनसाठी पार्ट शोल्डर हाताला होत नव्हता. पण आम्ही काय केलं, या ठिकाणी आल्यानंतर मनका जागेवर नेला, गाडी लेवलला आणली, म्हणून ती रक्तपुरवठा चालू झाला. खांद्याला रक्तपुरवठा झाल्यानंतर खांदा बरंच बरा झाला. पण आता तुम्ही आधी काय करत होते, खांद्यावर ट्रीटमेंट घ्यायची किंवा शोल्डरवरती किंवा टेनिस एल्बोवरती घेत होते, पण त्याचं ते निदानच झालं नाही. इथं काय केलं, गादी जागेवर आणली, मानका जागेवर गेल्यानंतर तीनच चालू झाले, फरक पडला. पण तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोळ्या दिल्या ना आजपर्यंत? बिना गोळ्यांचंच बरं झालं. ते तुम्ही आधी गोळ्या खाऊन, पेन किलर खाऊन, स्टेरॉइड खाऊन फरक पडत नव्हता. गोळ्या जास्त खाल्ल्यास मी इथंच 3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या होत्या. मला फक्त बीपीची गोळी चालू. बीपीची गोळी तर बंद नाही होणार. नाही, तीच चालू आहे, दुसरं नाही. पण आधी गोळ्या चालू होत्या ना तुम्हाला डॉक्टर? नाही, आधी पण नाही गोळ्या खाल्ल्या मी. त्या 2-3 दिवसात येते आपण दिल्या. सारख्या गोळ्या खातच नाही. मला 2-3 वेळा रक्त भरलेला, पिशवीच्या ऑपरेशनला भरलेले, आतड्याला पिऊ पडेल, तवा भरेल, त्याच्यामुळे मी जास्त गोळ्या खात नाही. आता सांगितलेल्या नियमात राहायचं. मणक्याला झटका बसला असं काही करू नका. या खांद्यावर झोपायचं नाही. मानेला झटका बसला असं काही करू नका. या कुशीवर झोपू नका. जड काम करू नका. एकच खांद्यावर झोपलं काही. ही जी सगळं रेकॉर्डिंग आहे आमच्या चॅनलला नंतर बघून घ्यायचं. ठीक आहे. इकडे मग कुशल झोपा. माझ्याकडे तुमचं करा. काना या काना मॅडम